नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. हत्या झाल्यानंतर एका आरोपीला पकडण्यात आलं आणि या आरोपीचे वकील संजीव पुन्हाळकर यांनी आज ट्विट केलेलं आहे. या ट्विटवर मी चर्चा करणार आहे. खूप महत्त्वाची चर्चा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की धमकी, अशा प्रकारची ही चर्चा आहे. एकूणच संजीव पुन्हाळकर यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मॉर्निंग वॉकला निघा. श्रीपाल सबनीस जे संमेलनाध्यक्ष आहेत त्यांना उद्देशून हे ट्विट आहे, कारण सबनीस यांनी मोदींवर टीका केली होती आणि या टीकेला उत्तर म्हणून संजीव पुन्हाळकर यांनी हे ट्विट केलेलं आहे. संजीव पुन्हाळकर समीर गायकवाडची केस लढतायत. सनातनचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची ही केस लढतात. या चर्चेत सहभागी होत आहेत संजीव साबळे, ज्येष्ठ पत्रकार, अंधेरी स्टुडिओतून असतील. ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदू विधिज्ञ परिषद, या चर्चेत सहभागी होतात. हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार, थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होतील. ॲडव्होकेट संजीव पुन्हाळकरही या चर्चेत सहभागी होणार आहेत. मी चर्चा सुरू करण्याआधी एक छोटा रिपोर्ट दाखवणार आहे. या रिपोर्टमध्ये संजीव पुन्हाळकर काय म्हणतात ते पाहूया. सनातनला झालाय तरी काय? संमेलनाध्यक्षांना सनातनींची धमकी. मोदींवरील वक्तव्यानंतर धमकी. सनातन आणि वाद हे समीकरण काही केल्या बदलायला तयार नाहीये. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातन संस्था आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. या आरोपांचं मुळप दूर झालं नसतानाच सनातनचे खटले चालवणारे वकील संजीव पुन्हाळकर यांनी वादग्रस्त ट्विट केलंय. तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला, श्रीपाल सबनीस, असं ट्विट करून संजीव पुन्हाळकर यांनी एक नवा वाद निर्माण केलाय. मॉर्निंग वॉकला गेला असतानाच दाभोलकर पानसरेंच्या हत्या झाल्यात. त्यामुळे या ट्विटला तो संदर्भ तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. संजीव पुन्हाळकरांनी असं ट्विट करून गर्भित धमकी तर दिली नाही ना, असाही या ट्विटचा अर्थ काढला जाऊ लागलाय. संजीव पुन्हाळकर वकील आहेत, त्यामुळे कायद्याच्या पळवाटा त्यांना माहिती आहेत. संमेलनाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही बोलू शकतो असा युक्तिवाद ते करू शकतात. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणी कुणालाही गर्भित इशारे देणं किंवा धमकी देणं याचं समर्थन होऊच शकत नाही. आपल्या बोलण्याचा तसा उद्देश नव्हता असं पुन्हाळकर यांनी कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी त्यांचा उद्देश काय आहे हे लपून राहिलेलं नाहीये. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो देऊन झालाय. संजीव पुन्हाळकर स्वतः सनातनशी संबंधित आहेत. श्रीपाल सबनीसांनी मोदींवर टीका केली होती. या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना पुन्हाळकरांनी हे ट्विट करून या वादात उडी घेतलीये. हे ट्विट अगदी एका ओळीचं असलं तरी त्याचे पडसाद मात्र खूप तीव्र उमटणार आहेत. अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे. रोज सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक करा, अशा प्रकारचा सल्ला जो आहे तो ॲडव्होकेट संजीव पुन्हाळकर देत आहेत श्रीपाल सबनीस यांना. आपण चर्चा करणार आहे 4 मुद्द्यांवर. ही धमकी आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य? कारण संजीव पुन्हाळकर हे आरोपी समीर गायकवाडचे वकील आहेत. प्रश्न दुसरा आहे, आरोपीच्या वकिलांनी अशा प्रकारचं ट्विट करणं योग्य आहे का? ट्विटमधील वाक्यांचा नेमका अर्थ काय? ट्विटमधून संमेलनाध्यक्षांना सल्ला दिलाय की धमकी? वादग्रस्त ट्विटचे परिणाम काय होतील? थोड्याच वेळात संजीव पुन्हाळकर स्वतः या चर्चेत सहभागी होतात. पण हेमंत देसाई यांच्याकडे जातो मी. हेमंतजी, तुम्ही पत्रकार आहात, ज्येष्ठ पत्रकार आहात. शब्दांचा खेळ, शब्दांचे अर्थ हे तुम्ही तुमच्या नजरेतून काय पाहता की सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉक करायला पाहिजे? मुळामध्ये आठवले एक लक्षात घ्या की श्रीपाल सबनीस यांनी ज्या प्रकारचं वक्तव्य आता करत सुटलेले आहेत त्याचं मी काही समर्थन करत नाही. कधी पुरस्कार वापसीच्या विरुद्ध, कधी बाजूनी बोलायचं, मोदींच्या संबंधी सुद्धा उलटसुलट विधानं करायची आणि ते आपल्या विषयाला सोडून वेगवेगळ्या विषयावरती श्रीपाल सबनीस बोलत सुटलेले आहेत. पण श्रीपाल सबनीस हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि ते जे काही वक्तव्य करत आहेत त्याच्या संदर्भात समजा पुन्हाळकरांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली असती की हे मला मान्य आहे किंवा नाही आहे मान्य, तर समजू शकलं असतं. सबनीस सकाळी त्यांनी चालावं का संध्याकाळी चालावं, त्यांनी कुठल्या प्रकारचं जेवण जेवावं हे सांगण्याचा काही प्रयोजन
संजीव पुनाळेकरांना नाही, आपल्या कोणालाच नाही, तेव्हा याचा संबंध काय? तरी सुद्धा ते असं का बोललेत? याचा अर्थ अगदी थोडक्यात उघडपणे म्हणजे, हां. दाभोळकर आणि पानसरे यांची हत्या झाली होती, त्याच प्रकारचं हे त्या पद्धतीचं थ्रेटनिंग हे आहे. आणि आत्ता तुम्हाला सांगतो की समीर गायकवाडच्या संदर्भात जे 70-80 साक्षीदार आहेत, त्या साक्षीदारांच्या संरक्षण करावं आणि त्यांनी ते सकाळी फिरायला जाताना किंवा काय अशा प्रकारचं त्यांनी राजारामपुरीच पोलीस ठाण्याला कोल्हापूरला ते सुद्धा पत्र लिहिल्याचं मी ऐकलं. चला ठीक आहे, आता हे म्हणजे येतो, हे या म्हणजे आपल्याकडे खूप वेळ आहे, मी येतो सकाळी परत तुमच्याकडे. ते सरळ सरळ या ट्विटच्या संदर्भात स्वतः सबनीस काय म्हणतायत ते ऐकूयात. की सबनीसजी, आवाज पोहोचतोय माझा तुम्हाला? तुम्हाला सनातनच्या वकिलांकडून जाहीर धमकी आली आहे, ते म्हणजे कुठल्या अर्थाने पाहता तुम्ही? म्हणजे हे ट्विट जे आहे कुठल्या अर्थाने पाहता? सनातनचे जे वकील आहेत संजीव पुनाळेकर, त्यांचं ट्विटर मी आत्ता पाहिलं थोड्या वेळापूर्वी. एका पत्रकार मित्राने मला दाखवलं आणि मला धक्का बसला की दाभोळकर आणि पानसरेंच्या मार्गानेच मला पाठवण्याचा काही विचार या संजीव पुनाळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दिसतो असं लक्षात आलं. ते वाक्य वरवर धमकीचं दिसत नाही, परंतु त्याच्यातला, कारण ते वकील आहेत त्यामुळे ते अत्यंत सुरक्षितपणे त्याने वाक्य ते लिहिलेलं आहे. पण पहाटे फिरायला जाण्याचा संदर्भ हा दाभोळकर आणि पानसरेंच्या फिरायला जाण्याच्या आणि त्यांच्या खुनाशी संबंधित मिळतो आहे. आणि म्हणूनच ती गर्भित अशा प्रकारची सूचना आणि धमकी आहे. याचा सरळ सरळ अर्थ माझ्या जीवनाला आणि माझ्या कुटुंबियाच्या जीविताला हे संजय पुनाळेकर यांच्यापासून धोका निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर ते ज्या धर्माचं किंवा ज्या विचाराचं वाहन करत आहेत किंवा ज्या धर्मावर निष्ठा ठेवून ते भूमिका बजावत आहेत, त्या सर्व संपूर्ण त्या सर्कलचाच तो धोका आहे. ठीक आहे, मी व्यक्तिशः अशा प्रकारच्या धमक्यांना भिण्याचं कारण मला वाटत नाही. मी काही महात्मा नाही, मी ईश्वर नाही, म्हणून पण मी ज्या सत्याची वाटचाल करत आलो, ज्या विवेकाची मांडणी मी माझ्या ग्रंथातून आणि जीवनातून केली, त्या विवेकाचा पराभव होणं, त्याचा खून पाडणं हे योग्य नाही. मी या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, संबंध समाजालाही एक विनम्र आवाहन करू इच्छितो की ही जबाबदारी कायदेशीरदृष्ट्या सरकारची आहे. माझं आणि माझ्या कुटुंबियाचं जीवन रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. संजीवजी, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? हो हो, येतोय. तुम्ही धमकी देताय हो, सबनीस असं म्हणतात तुम्ही धमकी देताय. हे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून एक तुम्ही ट्विट केलं आणि ते लोकांपुढे गेलं असं नाहीये. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ठीक आहे, माझा ऐका, माझा ऐका. आपण हा विषय दुपारपासून आहे. तुम्ही वकील आहात समीर गायकवाडचे, जो आरोपी आहे, आणि असं असताना तुमचं मत त्या केसच्या संदर्भात जाहीररित्या मांडणं हे कितपत योग्य आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगतो, दोन वाक्यात आहेत. एक तर मी केवळ समीर गायकवाडचा वकील नसून भारतीय सैन्याचं मी प्रतिनिधित्व केलेलं आहे कोर्ट न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये. त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही अनेक 10 केस लढवा, मला त्याचं काही पडलं नाही. आणि तुम्ही समीर गायकवाडचे वकील आहात. समीरच्या प्रकरणामध्ये संजीवजी तुम्ही सांगतो ना ठीक आहे, आपण या केसच्या संदर्भात बघू ना. सांगतो ना. मॉर्निंग वॉक तुम्ही जे म्हणताय, जरा पानसरेंची ती चार्जशीट जी आहे ती वाचून पहा. त्यामध्ये मॉर्निंग वॉकचा उल्लेख नसून असा उल्लेख आहे की ते विभक्त कुटुंबात राहत होते आणि सकाळी नाश्ता घेण्यासाठी गेले होते असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. सकाळी फिरून नाश्ता घेण्यासाठी असा त्याच्यात उल्लेख आहे, नाश्ता घेण्यासाठी बाहेर गेले होते. त्यात कुठे मॉर्निंग वॉकचा उल्लेख नाही. दुसरी गोष्ट, आता यांनी जे मोठं प्रवचन मला दिलं श्रीपाल सबनीसांना, मला त्यांना एक विचारायचं आहे की जसं तुम्ही काल म्हणालात परवा 2-4 दिवसापूर्वी आपल्या भाषणामध्ये की मी एका भागातल्या तिथली भाषा अशी आहे, मला असं विचारायचंय त्यांना की मी देखील एका मालवण भागातला आहे. एखाद्या माणसाला बद्धकोष्ठासारखा त्याचा चेहरा असला, तो तावातावाने बोलत असला की सकाळी फिरायला जसं आमच्या मालवणामध्ये कोकणामध्ये म्हणतात, तर मला तो बेनिफिट का नाही? याचं कारण असं आहे, श्रीपाल सबनीसांनी एक सरळ हिंसक रिट्वीट केलेलं आहे. आशिष मेटे यांनी बाजीरावांशी शिवाजी महाराजांची तुलना कराल तर होणाऱ्या हिंसाचाराला तुम्ही जबाबदार आहात असं एक हिंसाचाराचं रिट्वीट केलेलं आहे, ते यांनी रिट्वीट केलेलं आहे. श्रीपाल सबनीस, तुम्ही क्षमा मागणार का हिंसाचारासाठी? त्याला जबाबदार आहात का तुम्ही? तुम्ही माझ्या शब्दाचा अर्थ लावताय, तुमच्या शब्दाचा सरळ
सरळ हिंसाचाराचा अर्थ होतो. चला ठीक त्याबद्दल आहे, तुम्हाला चला तुरुंगात तुमची टाकलं क्षमा पाहिजे. मागायला पाहिजे. तुम्ही ट्विट केलंय, त्याला रिट्विट झालंय. मी संजीव साबळे यांच्याकडे येतो. संजीव साबळेजी, सबनीस यांनी काय म्हटलं ते तुम्ही ऐकलं आणि संजीव पुनाळकर जो खुलासा करतात, काय पाहायचं, किती गांभीर्याने या केसकडे पाहिलं पाहिजे? गोविंद पानसरे एक साहित्यिक होते, राजकीय नेते होते. त्या केसच्या संदर्भात एखाद्या जबाबदार व्यक्तींनी अशा प्रकारचं ट्विट करणं, याच्यातून काही अर्थ निघतात? जे सनातनचे कार्यकर्ते आहेत त्यांना काही प्रोत्साहन मिळू शकेल? काय नेमकं काय वाटतं? नाही, ही सरळ सरळ धमकी आहे असं मला वाटतं. याचं कारण आत्ता तुम्ही जो उल्लेख केला की गोविंद पानसरेंची हत्या, ते मॉर्निंग वॉकहून नंतर ब्रेकफास्टला गेले होते का ब्रेकफास्टसाठी मॉर्निंग वॉकला गेले होते हा मुद्दा वेगळा, पण ते मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांची हत्या झाली हे उघड आहे. तेवढंच नव्हे तर दाभोळकरांची हत्या देखील ते मॉर्निंग वॉकला गेलेले असताना झाली होती. दोन्हीच्या संदर्भात सातत्याने आरोप होत आलेले आहेत, हे सनातन संस्थेवर होत आलेले आहेत. असं असताना काही कारण नाही आहे आणि तरी देखील तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला असा सल्ला देण्याचं काय कारण आहे? ही धमकी आहे आणि नुसतं त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन नाही आहे, त्यांना ते डिवचणं आहे असं मला वाटतं. नाही, ठीक आहे, खूप महत्वाचा मुद्दा आहे. संजीवजी, श्रीपाल सबनीस तुमचे मित्र आहेत का? नाही, तुमचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, काय नेमकं? हे जे म्हणतात ते पत्रकार म्हणाले, हा, नाही हरकत नाही, मला काय सांगा, म्हणजे तुम्ही मला सल्ला का नाही दिला? तुम्ही मला सल्ला का नाही दिला की मॉर्निंग वॉकला जा? विलास आठवले चला तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला जा. नाही, उद्या मला भीती वाटते की कोणालाही मॉर्निंग वॉकला जाण्याचा सल्ला देणं ही एक प्रकारची धमकी ठरू शकेल या पद्धतीमध्ये. आणि ज्यांनी खऱ्या धमक्या दिल्या, जेव्हा तेंडुलकर म्हणाले मला बंदूक द्या मोदींना गोळ्या घालतो, तेव्हा काय झोपला होता काय तुम्ही नुसते आम्हाला सल्ले देता? तुम्हाला तुमचा मी मित्र नाही, मला सल्ला देऊ नका, तुमचा सल्ला मी ऐकणार नाही. काय ऐकावा तुमचा सल्ला? तुम्ही आमचे मित्र आहात का? नाही, मी तुमचा मित्र नाही आहे. मी कुठे म्हणतो मी तुमचा मित्र आहे? माझा मुद्दा असा आहे की हे जे तुमचं विधान आहे ही सरळ सरळ धमकी आहे श्रीपाल सबनीसांना आणि त्याचा सरकारने खूप गंभीरपणे विचार करायला पाहिजे आणि गंभीरपणे विचार करून त्यांना संरक्षण देणं ही एक बाब वेगळीच. नाही, वेगळी कशी? आशिष मेटेंचं जे रिट्वीट केलं त्याबद्दल सबनीसांना तुरुंगात टाकलं पाहिजे की नाही? बोला की बघा. त्या संदर्भात जे त्यांनी काही केलेलं आहे, ट्विट केलेलं आहे, त्या संदर्भात तुम्ही त्या विषयात तुम्ही त्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाऊ शकता किंवा काही कायदेशीर कारवाई करू शकता. न्यायालयात चर्चा कशाला करताय? जाणं न्यायालयात, सबनीसांना जाऊ देत की न्यायालयात? संरक्षण कसं घेता? जा न्यायालयात, बघा न्यायालय काय म्हणतं ते. नाही, मुद्दा असा आहे की ही तर धमकी आहे असं स्पष्ट मत आहे. ठीक आहे, आणि असं मत व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे ना. पुनाळकरजी थांबा आणि संजीवजी थांबा. हेमंत देसाई बोला पटकन. नाही, एक हे बघा, आत्ता संजीव पुनाळकरांनी तेंडुलकरांबद्दल जे विधान केलं, माझं असं म्हणणं आहे की तेंडुलकरांनी जे विधान केलं की माझ्याकडे बंदूक असेल, बंदुकीत गोळी असेल, तर मी मोदींच्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्या याला एक सांकेतिकता असते. एखादा लेखक जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करतो त्याचं व्हर्च्युअल अर्थ लावणं, तुम्ही माझं ऐकून घ्या. अजिबात नाही. तुम्ही माझं ऐकून घ्या. मी माझं बोलणार पहिलं. अहो काय हजार हत्या झाल्या, त्यातल्या दोन पानसरे दाभोळकर, बाकीचे हिंदुत्ववादी कुठे होता? मी सांगतो तुम्हाला, तुम्ही ऐकून घ्या. मी तुमची हे बघा, ही दादागिरी चालू शकणार नाही. पुनाळकर वकील पुनाळकर संयमाने घ्या. चालणार नाही. चला देसाई बोला. हेमंतजी बोला. हेमंतजी बोला. दादागिरी करू नका, तुम्हाला सांगतोय मी स्पष्टपणे. हेमंतजी बोला. मी कोणालाही घाबरत नाही, एक लक्षात ठेवा. तुम्हाला आम्ही घाबरवत सुद्धा नाही. तुम्हाला कोण घाबरवते? बोला की तुम्हाला बोलायचं ते बोला. नरेंद्र मोदी सत्तेवरती आले, पंतप्रधान झाले तर मी देश सोडीन असं UR अनंतमूर्ती म्हणाले. त्याचा अर्थ लगेच आपण दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणायचं का तुम्ही सामान बांधलं का, गेलात का? त्याची मागची भावना लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही काढणार दुसरी त्याच्या मागची भावना लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचं याची तुलना करणं हे साफ चुकीचं आहे. कारण तेंडुलकर चांगला लेखक जेव्हा असं म्हणतो तेव्हा समाजाने त्याची दखल घेतली पाहिजे. आणि साहित्यिकांनी विशेषतः 2 जणांच्या हत्या मॉर्निंग वॉकच्या वेळेला झाल्या असताना अशी धमकी येणं हे भयंकर गंभीर आहे. मला एका
अजून चर्चेला जायचंय, त्यामुळे मला उशीर झालेला आहे. नाही मला ठीक आहे, चर्चेत पुनाळकर थांबा, 5 मिनिटं थांबा. जितेंद्र आव्हाड या चर्चेत आहेत. पुनाळकर थांबा 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे, 5 मिनिटं आहेत, म्हणजे 5 मिनिटं आहेत. जितेंद्र आव्हाड अगदी थोडक्यात सांगा, पुनाळकर तुमचं ऐकतात. ही धमकी आहे काय, तुम्हाला काय दिसतंय याच्यातून? हा सल्ला आहे त्यांचा, आता सणातून सल्ला देण्याच्या भूमिकेत आहे. असं आहे की मला आजच्या घडीला चिंतन उपाध्यायला त्याच्या बायकोच्या मर्डर केसमध्ये अटक केलेली आहे आणि त्याच्यासाठी पोलिसांनी फक्त एकच पुरावा दिला की चिंतन उपाध्यायांनी अलविदा गाणं आपल्या फेसबुकवर टाकलं होतं, त्याच्यानंतर त्याच्या बायकोचा मर्डर झाला. आता असं आहे की पुनाळकरांच्या विरोधात चौकशी व्हायला पाहिजे की मागच्या पानसरेंचाही मॉर्निंग वॉकला खून झाला आणि दाभोळकरांचाही मॉर्निंग वॉकला खून झालेला आहे. जर हा संदर्भ धरला आणि हा जर आपण त्यांचा सल्ला पकडला तर अशा प्रकारच्या सल्ल्यानी सनातन काम करून सनातननी दाभोळकर आणि पानसरेंच्या बाबतीत काही केलंय का, याची चौकशी व्हायला पाहिजे. हा सल्ला आहे, चौकशी व्हायला पाहिजे. ठीक आहे, पुनाळकरांना जायचं, पण माझा प्रश्न पुनाळकरांना मी येतो, धुरी साहेब येतो, कारण ही चर्चा राजू शेट्टींची दात काढली, त्यांची काही हत्या झाली तर शरद पवारांना पकडायला पाहिजे म्हणा ना. नाही ठीक आहे, दात काढली म्हणा की पुनाळकर धन्यवाद. पुनाळकर एकच मिनिटं, फक्त एकच मिनिटं, की मला हे सांगा की मॉर्निंग वॉकच्या संदर्भात तुम्ही हे जे ट्विट केलं आहे, हे ट्विट सबनीसांचं नाव घेऊन किंवा असं केलेलं आहे तुम्ही हे ट्विट करताना तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात, पण तुमच्या या सगळ्या ट्विटमुळे लोकांच्या भावना भडकू शकतात ना. सनातनचे कार्यकर्ते आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळू शकतं. तेच तर मी म्हणतो आहे, तेच तर मी म्हणतो आहे. हे जे पानसरे होते हे पुस्तकं वाटायचे, चक्राचा हल्ला केला, भावनाने दुखावल्या. बाजीराव मस्तानीमध्ये भावनाने दुखावल्या. तुमचे संभाजी ब्रिगेडवाले करतात, भावनाने दुखावल्या. शरद पवारांनी जात काढली राजू शेट्टींची, मराठ्यांच्या भावना. पुनाळकर दुसऱ्यांनी चूक केली म्हणून तुम्ही करणार का? नाही पुनाळकर दुसऱ्यांनी चूक केली म्हणून तुम्ही करणार? शरद पवारांनी शरद पवारांनी काही धमकी दिलेली नाहीये. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि हे बोलतात ते फक्त वाईट, असं कसं म्हणता तुम्ही? त्यांनी पण मग क्षमा मागावी ना, त्यांचं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पुनाळकर म्हणतात ते वाईट. ही दुटप्पी भूमिका का घेतात? सरळ म्हणा ना, हे मॉर्निंग वॉकलाच नव्हे, कधीही काही इजा झाली तर त्याला ते जबाबदार असतील असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, पुनाळकर मला सांगा, उद्या मॉर्निंग वॉकला काही सबनीसांना झालं तर ती जबाबदारी तुम्ही स्वीकाराल? मॉर्निंग वॉकचीच काय, त्यांना दिवसभरात कधीही कुठेही झालं तर त्याची जबाबदारी त्यांचीच असणार आहे, कारण त्यांनी या पद्धतीची धमकी दिलेली आहे. तुम्ही ही जबाबदारी स्वीकाराल तर ठीक आहे. दंगे झाले मेटेंमुळे आणि यांच्यामुळे तर ती जबाबदारी तुमची आहे. नाही तुमची आहे, तुम्ही संभाजी ब्रिगेड पोचलेली आहे, काय जबाबदारी तुम्ही आणि पुनाळकर उद्या सकाळी सबनीस मॉर्निंग वॉकला गेले आणि एखाद्या कार्यकर्त्याने हल्ला केला किंवा काही केलं, ती जबाबदारी तुमची असेल, कारण तुमच्या सांगण्यावरून ते मॉर्निंग वॉक करतील. निश्चितपणे मला पकडावं आणि त्यावेळेला मी त्याचं उत्तर देईन. इथं उत्तर द्यायला मी बांधील नाही. सर मला क्षमा करा, विलासजी, मी फार क्षमा मागतो. कोर्टात उत्तर द्यायचं हे मला माहिती आहे, कोर्टात सगळं चालतं हे मला माहिती आहे, पण हे जनतेचं कोर्ट आहे, या जनतेच्या कोर्टात आपलं उत्तर द्यावंच लागतं. धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला. तुम्ही धुरी यांच्याकडे जातो. धुरी, तुम्ही समर्थन करता या सगळ्या गोष्टीचं की दुसऱ्यांनी धमकी दिल्या होत्या त्याच्यावर कारवाई झाली नाही, ही धमकी आहे यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? पण एक साधी गोष्ट आहे, समाजामध्ये संवेदना कायम राहावी म्हणून दोन्ही बाजूनी प्रयत्न झाले पाहिजे. या प्रयत्नाला ही खेळ नाही वाटत तुम्हाला? वीरेंद्रजी, या प्रयत्नाने खेळ नाही वाटत की दोन्ही बाजूनी जर हा दुटप्पीपणा आहे? मला हेमंत देसाईंना पण याबाबत विचारायचं. दुटप्पीपणा मी सांगतो ना, मला तुमचा पण एक टप्पीपणा आहे आणि दुसरा पण दुटप्पीपणा. मला एक्सप्लेन करू द्या. हे विधान सरळ होतं की तुम्हाला तुमचा चेहरा त्रासिक दिसतो, अस्वस्थ दिसतो, जरा फिरत चला सगळी, हे ते विधान होतं. मला 2 मुद्दे मांडायचे. मला बोलू द्याल का? इथे पण माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही असं दाबणार आहेत. ह्याला वैचारिक दहशतवाद म्हणतात ना, तो असा असतो की आम्ही म्हणू ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ते म्हणतील ते मात्र वाईट वाक्य सांगताय. तसं जे म्हणाले नाहीये, जे आता वाक्य समोर आलं ना, त्याचा ट्विटरवर नाहीये ना, ट्विटरवर तसं नाहीये. ट्विटरमध्ये त्यांनी जे स्पष्टीकरण केलं काही कदाचित तुम्ही ऐकलं नसेल, मला माहिती नंतर आहे, ट्विटरवर तेवढं नाही. आणि हे जनरल होतं, म्हणजे अशी धमकी बिमकी द्यायची असेल ना तर असं करायची गरज नसते. क्रिमिनल माइंडसेट जर तुम्ही बघाल तर असं काही कारण नसतं. मला एक मुद्दा काय मांडायचा आहे, आता तुम्ही आव्हाडांना विचारलं, आव्हाडांचं एक ट्विट आहे, बाजीराव आणि शिवाजी महाराजांची तुलना करू नका, नाही तो परिणाम भोगायला तयार राहा, त्याची याद राखा. आता या विधानाबद्दल काय म्हणायचंय कोणाला?
म्हणजे अशी ठीक विधानं आहे, झाली तर नाही आव्हाड आहेत ना, आव्हाड सोबत आहेत. जितेंद्र आव्हाडजी बोला, तुम्ही बाजीराव मस्तानीच्या संदर्भात जे काय ट्विट केलं किंवा जे विधान केलं मग त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे आणि या सगळ्या ट्विटकडे वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे. याद राखा म्हणून. ठीक आहे वीरेंद्रजी थांबा, ठीक आहे वीरेंद्रजी थांबा, ट्विटर अकाउंट पण दाखवा नाही थांबा, ठीक आहे. माझी विनंती आहे. आव्हाड साहेब आवाज पोहोचतोय तुम्हाला? दाखवा ना तुम्ही. मला आवाज पोचतोय. हा बोला. मी असं कुठेही ट्विट केलेलं नाही आणि एखादी गोष्ट रिट्वीट केली इज नॉट एन्डॉर्समेंट ऑफ अ ट्विट. माझं ट्विट दाखवावं, मी जय महाराष्ट्रावरती जाहीर क्षमा मागली. हे असे काहीतरी जितेंद्र आव्हाडांनी हे केलं. साधी गोष्ट आहे. पुनाळकरांनी जेव्हा हा सल्ला दिला तर त्या बॅकग्राऊंड तो तपासायला पाहिजे. दोन्ही मर्डर ज्या झालेल्या आहेत त्या मॉर्निंग वॉकला झालेल्या आहेत. दोघेही एकटे असताना झालेले आहेत. पुनाळकर यांचे वकील आहेत. मी चिंतन उपाध्यायची केस सांगितली आहे आणि त्याच्यावरती त्यांचं काय नवीन नाही. तो जो प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे ज्यांनी पानसरेंची हत्या होताना बघितलं आहे त्यालाही धमकीला सांभाळून ठेवा. दुसरी गोष्ट की मी टीव्हीवरती एका चॅनलवरती मुलाखत देत असताना मलाही सांगितलं जरा तुम्ही एकटे फिरत ना कशाला पोलीस बंदोबस्तात फिरतात. म्हणजे हे तर दुसऱ्या तिसऱ्या कोणाने महाराज सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता ठीक आहे सध्या त्यांचे दिवस आहेत. त्या दिवसांमध्ये जसं हिटलरनी 1932 ते 1945 संपूर्ण जर्मनी ताब्यात ठेवला होता आणि पाहिजे तसं पाहिजे तिथे पाहिजे त्याला त्यांनी जे करायचं ते करून दाखवलं. पण काळ थांबत नाही, काळ पुढे जात असतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं. त्यामुळे त्यांचा आजचा सल्ला आहे का धमकी हे महाराष्ट्र काही एवढा म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तो राहील. तो कोणी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी एक क्षणभर मागे गेल्यासारखा वाटेल पण तो आता हटणार नाही आणि मागे जाणार नाही. तर ठीक आहे, मी ब्रेक घेणार आहे पण ब्रेक वर जाण्यापूर्वी दुसऱ्या सेगमेंटमध्ये सनातनच्या वकिलांनी जो धमकीवजा सल्ला दिला आहे त्या संदर्भात त्याचे परिणाम काय होऊ शकतात या विषयावर चर्चा होणार आहे का ब्रेकनं.